नमस्कार मित्रांनो, मी संदीप. तुझा फार्मसवर आपले सर्वांचे स्वागत. मी अगोदर आपल्या चॅनलवरती सर्व जे व्हिडिओज होते ते मी हिंदीत बनवायचो. कारण माझ्याकडे अगोदर भरपूर जे कॉल यायचे ते MP चे होते, काही काही कर्नाटकचे होते. पण जे आपले महाराष्ट्रातले जे शेळी संगोपन करणारे जे मित्र आहेत आपले, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की संदीप सर, तुम्ही मराठीत काय व्हिडिओ बनवत नाही. तर ठरवलं आहे की आता इथून पुढे मराठीतनं, आणि ज्या ज्या लोकांना हिंदीतनं गरज आहे तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कनेक्ट करून, आपला नंबर तर यूट्यूबला आहेच, तर त्याच्या थ्रू आपण कनेक्ट करू शकतो हिंदीतून सुद्धा. तर सध्या फक्त मराठीतनं बनवायचा विचार आहे. तर ठीक आहे. तर व्हिडिओ बनवायचा विषय असा की काल 2 दिवस झाले पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, आणि आपल्या फार्मवरती आपलं जे शेड आहे, तर इकडे पाऊस झाल्यामुळे आहे ना, थोडा बदल झालेला आहे आपल्या ह्याच्यात. तर वातावरणात बदल झाल्यामुळे काय काय शेळीपालनात पण अडचणी येतात. कारण वातावरण जसं चेंज होईल तसं आपल्याला अडचणीचा येतच राहतात, बरोबर. तर ते आपण त्याला कसं निपटलं पाहिजे, आणि त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपला जो फार्म आहे ना, तर हा फार्म वरती आपली जर शेडची हाईट बघितली, तर शेडची हाईट आपली जवळपास 10 फूट आहे. तर शेडची हाईट उंच ठेवण्याचं कारण एकच होतं की आपल्या घर आणि आजूबाजूला पण शेजारी घर असल्यामुळे का हवा खेळती राहत नाही, आणि हवा खेळती नाही राहिली तर थोडं अ, शेळ्यांना त्रास होण्याचा, वासाचा त्याचा त्रास होण्याचा शक्यता जास्त असते. म्हणून आपण हाईट उंच घेतलेली आहे, जेणेकरून हवा इकडनं तिकडं पास झाली पाहिजे. पण प्रॉब्लेम असा आहे की जेवढी जास्त हाईट घेताल, आता ही हाईट बघा, तर जेवढी जास्त हाईट घेताल तेवढं पावसाचा पण त्रास होतो. तर आपल्या इथं इकडनं असा पाऊस आल्यानंतर अ, या डिरेक्शनने पाऊस होतो आपल्याकडं. तर त्या दिवशी आपलं शेड जवळपास निम्म्याच्या वरती भिजलेलं होतं. परवा दिवशीचा जो पाऊस होता का, त्याच्यामध्ये निम्म्याच्या वरती शेड भिजल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की शेळ्यांना बसायला वगैरे अडचण यायला लागली, आणि खाली ओलसर जागा राहिली ना, त्याच्यामुळे मग शेळ्यांना बसायला अडचण, आणि मग परत शेळ्या चारा न खाणे, हे प्रॉब्लेम होतच राहतात. त्याच्या आपल्या शेडची लांबी जी आहे ती 27 फूट आहे, आणि जी रुंदी आहे ती 25 फूट आहे. तर आपल्याला एक साईडनीच ताडपत्री मारायची गरज आहे, कारण ही साईड मेन जी आहे, ही साईडच ओपन आहे आणि इकडनंच पाऊस येतो. तर त्या हिशोबाने आपण ताडपत्री मारणार आहोत या ठिकाणी, फक्त एक साईडनी. तर आता आपण जी ताडपत्री आणणार आहे ती 12 बाय 30ची आणणार आहे. तर म्हणजे 30 फूट लांबी राहील आणि 12 फूट उंची राहील. तर आपलं 10 फूटचं शेड आहे, आणि आपण त्याला शटर सारखं असं खालीवर करण्यासारखं जे आहे तसं आपण रोलिंगसाठी बसून घेणार आहे, त्याला बनवून घेणार आहे. कारण आता पावसाचे दिवस सुरू होतीलच एक 15 दिवसात. तर हे बनवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना शेळ्यांना अडचण येते जागा ओली झाल्यानंतर. आणि आता आपण आपल्याकडं मग शिल्लक मुरूम राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे खाली जागा कोरडी होत नाही लवकर. त्याला कमीत कमी 1 दिवस तरी पाहिजेच ना पाऊस थांबल्यानंतर. तर ती अडचण निपटायसाठी आपण आता मुरूम आणणार आहे. आपण विहीर घेतलेली होती मागच्या वर्षी, तर आपल्याकडे मुरूम शिल्लक आहे शेतामध्ये. तर तो आपण घेऊन येऊन आता घरी इथं स्टॉक करणार आहोत. त्याच्यामुळं जरी जागा ओली झाली थोडीफार, तरी पावसात अडचण येणार नाही त्यांना बसायला. मेन म्हणजे जे अं, जी जागा आहे आपल्याकडे, कारण आपल्या घराशेजारी आपलं फार्म असल्यामुळं आपल्याकडे जागा कमी पडते, आणि जागा कमी पडल्यामुळं मग शेळ्यांना पाहिजे तेवढं फिरता येत नाही. तर तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करण्यासाठी आपण खाली एक्स्ट्रा मुरूम ठेवला, म्हणजे कसं आहे, जागा जरी ओली झाली तरी आपण ॲडिशनल मुरूम टाकू शकतो. तर हे जे प्रॉब्लेम आहेत हे आपल्या शेडवर पण येण्याचे चान्सेस भरपूर येतात आहे. कारण पावसाचे दिवस जास्त दिवस नाही येतं. तर पावसाळ्याची प्लॅनिंग तुम्ही पण करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, मराठीतला आपला हा पहिला व्हिडिओ आहे, तर तुम्हाला का आवडला का नक्की सांगा, कमेंट करा. तुम्ही जर कमेंट केला तर मी त्या हिशोबाने त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत चालेल. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेवढे जास्त सबस्क्रायबर वाढतील आपल्या, तेवढा आपला चॅनलचा प्रसार होईल, तेवढे मराठी मित्रांना आपण प्युअर बीटलमध्ये काम करतो. तर ज्यांना ज्यांना प्युअर बीटलमध्ये काम करायचं आहे, किंवा ज्यांना क्रॉसिंग करून बीटलमध्ये यायचं आहे, कारण बीटलमध्ये जे कमर्शियल लेवलमध्ये जे काम केलं जातं ते रेग्युलर आपले जे गावरान आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहे. आणि कमर्शियल लेवलला काम केल्यानंतर बेनिफिटही तेवढा आहे. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका.
तर व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.